संत शिरोमणी नामदेवराय आणि संत जनाबाई यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी फुलांची खरं तर आज सजावट करण्यात आली आहे। आपण बघू शकतो हा तो देवाचा गाभारा आहे। 16 खांबी 4 खांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना केशरी झेंडू, निळ्या रंगाचा झेंडू, निळ्या रंगाचा ब्ल्यू डीजे, पिवळा झेंडू, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टॅटीज, गुलाब, शेवंती अशा विविध आकर्षक अशा जवळपास 25 प्रकारच्या फुलांची आरास खरं तर आज करण्यात आली आहे। ही आरास खरं तर पुणे येथील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केली असून यासाठी जवळपास 2 टन फुलांचा खरं तर वापर करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं विठ्ठलाचं मंदिर सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याच पद्धतीनं खरं तर जे नामदेव महाराजांनी ज्या ठिकाणी खरं तर 14 लोकांचं समाधी घेतली होती त्या ठिकाणी देखील आज आकर्षक अशी फुलांची खरं तर सजावट करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर ज्यांनी सजावट केलेली भारत भुजबळ काय सांगताल, किती प्रकारची फुले वापरली तर काय तुम्हाला समाधान मिळाले? आता यावर्षी आपण आषाढी एकादशीला तर पूर्णपणे सजावट केलेलीच होती, पण प्रथम यावर्षी आपण पहिल्यांदाच नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त ही सजावट करत आहे आणि या सजावटीत आपण 20 ते 25 प्रकारच्या फुलांचा वापर केलेला आहे आणि यामध्ये गुलाब असेल, झेंडू असेल, शेवंती असेल, अष्टर असेल असे अनेक प्रकारच्या फुलांचा वापर केलेला आहे। काय तुम्हाला समाधान मिळालं? ह्या भावना सांगण्या शब्दात काहीच नाही आहे। हे भगवंताचे खूप मोठे आशीर्वाद आहे आणि ही जी सजावट करत असताना, ही सेवा करत असताना हे भगवंताच्या आदेशानेच ही सेवा होत असते, ह्यातच खूप मला मोठं समाधान आहे। आपण बघितलं असेल की भारत भुजबळ यांनी देखील खरं तरी सेवा केल्यामुळे आत्मिक समाधान मिळत असलेल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे ह्या सजावटीमुळे विठ्ठलाचं जे रूप आहे हे अतिशय खुलून दिसताना आपल्याला खरं तर एकंदरीत पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन विनोद सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।